नमस्कार मित्रांनो. सध्या समाज माध्यमांवरती माझ्या एक मुद्दा वाचण्यात आला, तो म्हणजे समर्थ रामदास स्वामींबद्दल आहे. माझ्या असं वाचण्यामध्ये आलं की समर्थ रामदास स्वामी हे आदिलशाहीचे हेर होते असा काही शोध तथाकथित इतिहास संशोधकांनी हा लावल्याचं त्या ठिकाणी मला वाचण्यात मिळालं. आता हे वाचल्यानंतर मला खरं तर आश्चर्य झालं आणि माझ्या मनात काही प्रश्न, म्हणजे याच प्रश्नाला अनुसरून काही उपप्रश्न माझ्या मनामध्ये हे निर्माण झाले. आता आपण जर या इतिहासकारांच्या मतावर विश्वास ठेवून जर आपण असा विचार केला की जर समर्थ रामदास हे आदिलशाहीचे हेर होते, तर मग यामध्ये उपप्रश्न असा निर्माण होतो की जर समर्थ रामदास हे आदिलशाहीचे हेर होते तर स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याला याची कल्पना नव्हती का? स्वराज्याचं गुप्तहेर खातं हे एवढं प्रगल्भ आणि एवढं कार्यक्षम होतं की त्याला संबंध महाराष्ट्रामध्ये आणि परिसरामध्ये काय चाललं आहे याची खडानखडा माहिती ही छत्रपती शिवरायांपर्यंत त्या माध्यमातून पोहोचत असे. आता समर्थ रामदासांचं जर वास्तव्य जर आपण बघितलं तर हे स्वराज्याच्या आसपासच त्यांचं वास्तव्य आणि त्यांचा प्रवास आणि हे सगळं आपण इतिहासामध्ये बघतो. चाफळ आणि सज्जनगड, शिवथरगड याच भागात ते वास्तव्यास होते आणि त्यांचे अनुयायीसुद्धा त्याच भागामध्ये वास्तव्यास होते. हे आपल्याला इतिहासामध्ये त्याची नोंद आपल्याला वाचायला मिळते. मग हाच प्रश्न आहे की जर हेर होते आदिलशाहीचे, तर मग याचा अर्थ असा आहे का की आपलं जे स्वराज्याचं गुप्तहेर खातं होतं हे कमकुवत होतं, किंवा हे योग्य प्रकारची माहिती शिवाजी महाराजांना देत नव्हतं? त्यामुळे असे प्रश्न उपस्थित करताना किंवा अशा काही गोष्टीचा उहापोह करताना त्याच्या अनुषंगाने विविध प्रश्न जे उपस्थित होतात हे सुद्धा फार महत्त्वाचे असतात. आता दुसरी गोष्ट इतिहासामध्ये अशी एक नोंद सापडते की समर्थांचे शिष्य हे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला गडावरती गेले होते आणि गडावरती जाऊन त्यांनी समर्थ रामदास स्वामी करीत असलेल्या कार्याबद्दल त्यांनी इत्थंभूत माहिती ही छत्रपती शिवरायांना दिली आणि त्या समर्थांच्या कार्याला प्रभावित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी वार्षिक 200 रुपये होण अशी देणगी हे त्यांच्या कार्याला देण्यास सुरुवात केली. मग आता हे जर स्वराज्याचे शत्रू होते आणि हे जर आदिलशाहीचे हेर होते, तर मग शिवरायांनी ही देणगी कशी सुरू केली? हे छत्रपती शिवरायांना याची कल्पना नव्हती का, किंवा ते प्रगल्भ नव्हते का? त्यामुळे असे खोटा इतिहास समोर आणणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्यावेळेस असा इतिहास समोर आणतो तेव्हा फक्त हे त्या समर्थ रामदासांच्या रूपाने फक्त समर्थ रामदासांचंच त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत नाही, तर त्या अनुषंगाने किंवा त्या माध्यमातून आपण छत्रपती शिवरायांच्या कार्यावरती सुद्धा, त्यांच्या कर्तृत्वावरती सुद्धा आपण शंका उपस्थित केल्यासारखं यामधनं आपल्याला जाणवते. आता रामदासांचं कार्य हे काय होतं याचा जर आपण एक थोडासा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की रामदास स्वामींनी समाजामध्ये बलोपासनेची आवड व्हावी, समाजामध्ये बलोपासनेची सवय लागावी, समाजाने बलोपासना करावी, याकरिता त्यांनी शक्तीची उपासना ही सांगितली आणि त्यासाठी त्यांनी संबंध देशभर भ्रमणसुद्धा केला आहे. हे आपल्याला इतिहासामध्ये याचे आपल्याला पुरावे आहेत आणि त्यांनी अनेक ठिकाणी मारुतीचे मंदिरसुद्धा स्थापन केले आणि त्या निमित्ताने शक्तीची उपासना ही सर्वांनी करावी असं त्यांचं त्यामध्ये कार्य आहे. आता ही शक्तीची उपासना का करावी? भक्तीची पण उपासना होऊ शकते, भक्तिमार्गसुद्धा होऊ शकते, परंतु या परमेश्वर भक्तीच्या माध्यमातून शक्तीची उपासना यासाठी करावी की समाज हा चैतन्य स्वरूप असला पाहिजे, समाज हा बलशाली असला पाहिजे, समाज हा सशक्त असला पाहिजे आणि तो समाज हा
एकंदरीतच तेव्हाच्या या चाललेल्या घडामोडींमध्ये सक्रिय सहभागी असला पाहिजे असाही त्यांचा उद्देश हा आपल्याला त्या माध्यमातून जाणवतो. आता या बलोपासनेच्या सोबतच शक्तीच्या उपासनेसोबतच समर्थ रामदासांची साहित्य निर्मितीसुद्धा तेवढीच तोलामोलाची आहे. दासबोध ग्रंथ हा आपल्याला सर्वमान्य आहे, आपण तो बघितला वाचलाही असेल, आपण वाचतोही आहे आणि बघतोही आहे. असा सर्वमान्य ग्रंथ हा रामदास स्वामींनी या ग्रंथाची निर्मिती केली आणि त्या ग्रंथामध्ये जे प्रकरण आहे, जे त्यांनी ज्या ग्रंथामध्ये जे लिहिलं आहे हे समाजाला निश्चितच दिशादर्शक आणि एकंदरीतच समाज निर्माणाच्या दृष्टीनं फार मोलाचं असं मार्गदर्शन त्या दासबोधामध्ये त्यांनी केल्याचं आपल्याला दिसतं. त्यामध्ये विज्ञान आणि व्यवहारवाद हा जो मुद्दा, हा जो विषय त्यांनी त्यामध्ये घेतला आहे, याला खरोखरच तोड नाही असा तो विषय त्यांनी त्यामध्ये घेतल्याचं आपल्याला दिसते. आता या दासबोधासोबतच मनाचे श्लोक या श्लोकांची सुद्धा रामदास स्वामींनी निर्मिती केली. या मनाच्या श्लोकात आपण बघतो, म्हणजे आपण समाजामध्ये वावरताना अनेकदा आपण ते वाचले आहे की मना सज्जना भक्तिपंथेची जावे, असं आपण ते सगळं वाचतो आणि ते श्लोक असे मुखोद्गत होतील या पद्धतीने त्याची रचना, अशी सुंदर रचना रामदास स्वामींनी केली आहे की जे श्लोक आपल्या मुखोद्गत झाले पाहिजे आणि मुखोद्गत होता होता त्या श्लोकांमधलं जे तत्त्वज्ञान आहे, जे मार्गदर्शक आहे, जे मार्गदर्शक बिंदू आहेत, ते आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचं आपण आचरण करण्याचा प्रयत्न करावा, हा त्यामागचा उद्देश आहे. आता या दोन गोष्टीसोबतच रामदास स्वामींनी अजून एक चांगल्या काव्याची निर्मिती केली. त्याला आपण काव्य म्हणू समजून घेण्यासाठी, की जे काव्य आज जनमानसाच्या मनामनात आहे आणि मुखामुखात आहे. ते काव्य म्हणजे रामदास स्वामींनी निर्मित केलेली अशी रचना आहे की जे आज ज्या माध्यमातून, ज्या रचनेच्या माध्यमातून आपण आज भगवंताची आरती करतो, बरोबर. म्हणजे असं की अनेक आरत्या ह्या रामदास स्वामींनी रचल्या की ज्या आरतीच्या माध्यमातून आज घराघरामध्ये भगवंताची उपासना केली जाते आणि घरातलं चैतन्य हे कायम ठेवण्यास मदत होते. आता या आरत्यांचं सुद्धा एक वेगळं त्यामध्ये एक तत्त्वज्ञान आहे. पहा, ज्या आरत्या रामदास स्वामींनी रचल्या, भक्ती ही विनम्र असली पाहिजे हे त्यामध्ये आपल्याला जाणवतं आणि ते असलं पाहिजे हे त्यांनी त्यामध्ये मर्यादा ही त्यामध्ये त्यांनी ठेवली आहे. कारण विनम्रता असली पाहिजे, भक्तीमध्ये ही एक प्रामाणिकता असली पाहिजे, हा उद्देश त्यांचा होता. परंतु भक्ती ही हीनदीन वाणी नसावी, ती सशक्त असावी, ती तेजोमय असावी, ती चारित्र्य संपन्न असावी, अशा गोष्टींचा सुद्धा त्यांनी त्यामध्ये संबंध जोडण्याचा प्रयत्न हा आपल्याला जाणवतो आहे. त्या आरत्यांच्या जे रचना आहेत, मधले त्यातले जे शब्द आहेत, हे शब्द फार प्रभावी आहेत. जर आपण त्याचा जर एक छान असा व्यवस्थित अभ्यास जर केला तर आपल्या लक्षात येईल की त्या आरत्यांमध्ये जे शब्द रामदास स्वामींनी घेतले आहेत हे फार तोलामोलाचे आणि एक म्हणजे चैतन्य निर्माण करणारे असे काही शब्द त्यामध्ये आहेत. शंकराची आरती असेल, गणपतीची आरती असेल, मारुतीची उपासना असेल, मारुती स्तोत्र असेल, अशा अनेक रचना त्यांनी लिहिल्याचं आपल्याला माहिती आहे. आता या सर्व घडामोडींमध्ये अशी रचना रामदास स्वामींनी समाजासाठी केली. ते कार्य समाजासाठी करत होते. समाजामध्ये नवचैतन्य निर्माण व्हावं, समाजामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण व्हावं, ज्या माध्यमातून समाज तेव्हाच्या ज्या काही घटना घडत होत्या, जे काही एकंदरीत स्वराज्यावरती आक्रमण होतं किंवा तेव्हा एक आपल्या हिंदू समाजावरती जे काही आक्रमण होते त्याला थोपवण्यासाठी मदत व्हावी, अशा स्वरूपाचं कार्य ते वेगळ्या पद्धतीने करण्याचं आपल्याला त्या इतिहासामध्ये आपल्याला जाणवतं. छत्रपती शिवरायांची जी आस्था आहे, जी त्यांचं जे एकंदरीतच त्यांना शिवरायांना सर्व संतांबद्दल आदरभाव होता हे आपल्याला हे सर्वश्रुत आहे. म्हणजे तुकाराम महाराजांचंही आपण इतिहासामध्ये बघतो, रामदास स्वामींचंही आपण इतिहासामध्ये बघतो की या सर्वांबद्दल त्यांच्या मनामध्ये आदरभाव होता, विनम्रता होती
आणि ते त्या ठिकाणी एक त्यांचा मान सन्मान करूनच ते त्या ठिकाणी राहायचे. आता छत्रपती शिवरायांची आणि रामदास स्वामींची जी पहिली भेट झाली, ही पहिली भेट 1672 साली झाल्याची नोंद इतिहासामध्ये आहे. त्यामध्ये रामदास स्वामींचे शिष्य म्हणजे एक शिष्य हा दुसऱ्या शिष्याला पत्रसंवाद करतो, पत्र लिहितो आणि त्यामध्ये असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे गडावरती येणार आहेत, आपण झाडीझुडपी साफ करावी, त्यांचा येण्याचा मार्ग सुकर करावा. शिवाजीराजेंची ही रामदास स्वामींसोबतची पहिलीच भेट आहे. त्यामुळे 1972च्या त्या कालखंडामध्ये शिवरायांची आणि रामदास स्वामींची पहिली भेट झाल्याचं आपल्याला त्या या इतिहासात या पुराव्याच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतं. नंतर अनेकदा त्यांच्या भेटी होत गेल्या, अनेकदा त्यांचे संवाद होत गेले, हे सुद्धा इतिहासामध्ये त्याची नोंद वेगवेगळ्या ठिकाणी झाल्याची आपल्याला जाणवते. याचा अर्थ असा आहे की समर्थ रामदासांबद्दल छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये आदरभाव होता, त्यांच्या कार्याबद्दल त्यांना कौतुक होतं आणि त्यांच्या कार्याबद्दल त्यांना एक आपण ज्याला म्हणू की त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक चांगली भावना होती. आता हे सगळं होत असताना आपण असे जे काही मुद्दे बाहेर येतात, असे जे काही विषय इतिहासाचा आधार नसणारे विषय की समर्थ रामदासांचं हे आदिलशाहीशी नातं होतं किंवा ते त्यांचे हेर होते वगैरे वगैरे, जे इतिहास कलुषित करणारे विषय आहेत, हे विषय चुकीचे विषय समाजामध्ये पेरून किंवा समाजामध्ये त्या विषयाबद्दल उहापोह करून आपला इतिहास मलिन करण्याचं कार्य काही तथाकथित इतिहासकारांकडनं होतं, हे सपशेल चुकीचं आहे. त्यामुळे आपणही या विषयातला एक चांगला अभ्यास केला पाहिजे, आपणही सजग असलं पाहिजे की जेणेकरून असे विषय समाजामध्ये फार काळ टिकणार नाहीत, की जेणेकरून आपला समाज, आपला देश हा एका वेगळ्या वाटेवरती जाणार नाही. या उद्देशाने आपण सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. एवढेच मला या ठिकाणी सांगावंसं वाटते. धन्यवाद.